आपण भेटलं पाहिजे बांधव. नेमक्या काय भावना आहेत त्याच्या मागे? त्यांचं आंदोलन उभं राहतंय, सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय. नाही, मी कोल्हापूरला चाललोय. जाताना शेतकऱ्याचं आंदोलन आहे. आपण भेटलं पाहिजे बांधवांचे सगळ्या फोन पण आले होते, त्यांचे पण आले होते की शेतकऱ्यांच्या संदर्भातलं आंदोलन आहे. शेतकऱ्याच्या संदर्भातलं आंदोलन आहे म्हणून चालू भेट द्या. काय पाठिंबा असणार आहे त्या आंदोलनाला? काय नेमकी सदिच्छा भेट असणार आहे? काय असणार आहे? कुठल्या उद्देशाने भेट घेत आहे? हे बघा, शेतकरी म्हणल्याच्या नंतर आपण शेतकऱ्यांचे लेकर आहे. आंदोलन कोणाचंही असो, आपण त्याच्यात सहभागी असलं पाहिजे. मग त्याच्यात ते भाजप असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, विषय शेतकरी आंदोलनाचा आहे. आणि मी योगायोगानं कोल्हापूरला चाललो, गॅजेटच्या संदर्भात कोल्हापूरच्या. त्या निमित्तानं ते रस्त्यामध्ये आंदोलन, तर आपण भेटलं पाहिजे. तर सरकार त्यांच्या आंदोलनाकडे ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्याची पूर्तता करत नाही, कमी पडते. नाही, आता ते तिथे गेल्यावर लक्षात येईल. आता काय सरकार लक्ष देतंय नाही, त्यांना बोललंय नाही बोललंय, मला त्यातलं काहीच माहित नाही. आता कर्जमाफी बद्दल तुमचं काय नाही, म्हणणं आहे? कर्जमाफी तर झालीच पाहिजे. केलेली आहे. आजच नाही तर मी प्रत्येक वेळेस बोलतो, शेतकऱ्याची कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती झाली पाहिजे कायमची, एकदाची. म्हणजे काय होईल की त्यांना वारंवार आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. तुम्ही एकदाच कर्जमुक्ती करा आणि शेतीमालाला भाव द्या. पुन्हा कर्ज सुद्धा शेतकरी कधी काढणार नाही. हे आजच नाही तर आपण अनेक वर्षापासून बोलतोय आणि आपण तो शेतकऱ्याचा मुद्दा हातात घेणार आहेत ना. परंतु आरक्षणाचा विषय संपल्याच्या नंतर कर्जमाफी झालेली आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यावर समाधानी आहात का तुम्ही? सरकारने जी आता मी कर्जमाफी समाधानी राहून काय करू? केली, तर शेतकरी पुत्र म्हणून नाही समाधानी नाही, आहात? शेतकरी कुठला समाधानी राहणारच आहे. तिथं मालाला भाव नाही आहे, ते माल फेकून द्यायची वेळ आली रस्त्यावरती. अनेक निकष जितके- लावले आहेत कर्जमाफीचे. नाही लावले असतील, ते तेवढे कलाकार आहेत. ते थोडंच काही पचू देणार नाहीत, एवढे कलाकार ते आहेत. परंतु तितक्याच ताकदीने शेतकऱ्याने पण उठलं पाहिजे. त्याच ताकदीने शेतकऱ्याने सुद्धा उठलं पाहिजे. इथे शेतकरी आंदोलन आहे म्हणून जाता जाता पंढरपूरला भेटतो. माझी तर मुक्तीच आहे, कर्ज मुक्तीच पाहिजे. त्या माफीनं काहीच होत नाही. मग निकष आले, पुन्हा निकष आले आणि जे पैसे फेडतेत त्यांचा प्रॉब्लेम होऊन चालला याच्यात. ज्यांनी कर्ज घेतलंय कधी फेडलं नाही त्यांना माफ व्हायला लागले. काही शेतकरी असे आहेत की ते सातत्यानं कर्ज घेऊन फेडतायत, त्यांचं काय? सरकारला काही बोलणार आहे का? तर नेमक्या काय